महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांचा धसका, लाखो नागरिकांना चावा, मृत्यू थांबत का नाही. नमस्कार. कल्पना करा, तुमचं लहान मूल शाळेतून घरी येत आहे. रस्ता ओलांडताना अचानक 4-5 भटके कुत्रे त्याच्या मागे लागतात. मूल घाबरतं, पळतं आणि काही सेकंदात एक कुत्रा त्याला चावतो. जखम फार मोठी नसते, 2-4 टाकेही लागत नाहीत. म्हणून घरचे म्हणतात, काही नाही, छोटी जखम आहे, उद्या डॉक्टरकडे जाऊ. पण जर त्या कुत्र्याला रेबीज असेल तर, आणि जर उपचार सुरू करण्यात उशीर झाला तर, कारण रेबीजची लक्षणं दिसायला लागल्यावर परिस्थिती अत्यंत गंभीर होते आणि हा आजार जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. म्हणून आजचा प्रश्न फक्त महाराष्ट्रात भटके कुत्रे किती आहेत हा नाही. खरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात दरवर्षी लाखो लोकांना कुत्रे चावत असताना आपण नेमकं करतोय तरी काय? आणि त्याहून मोठा प्रश्न, कुत्र्यांच्या हक्कांवर चर्चा होत असताना त्याचा जीव गेला तर माणसांचं काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यू का होत आहेत हे समजून घेणार आहोत. कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करायचं हेही जाणून घेणार आहोत. डॉग बाईटची नोंद का महत्वाची आहे हे पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, ही समस्या संपवण्यासाठी सरकारने नेमकं काय करायला हवं. महाराष्ट्रात किती लोकांना कुत्रे चावतात? आता आकडे आहे का? महाराष्ट्रात 2024 मध्ये 11,41,688 डॉग बाईट्स केसेस नोंदवल्या गेल्या. 2025 मध्ये हा आकडा वाढून 15,19,913 झाला आणि 2026च्या जानेवारी ते मार्च पहिल्या 3 महिन्यातच 4,99,553 डॉग बाईटच्या नोंदी नोंदवल्या गेल्या, म्हणजे जवळपास 5 लाख. आणि याच महिन्यात 3 महिन्यात महाराष्ट्रात 19 रेबीज रिलेटेड डिटेल्स नोंदवले गेले. 2025 मध्ये राज्यात 33 रेबीज डिटेल्स नोंदवल्या गेले आणि 2024 मध्ये 23 मृत्यू. आता तुम्ही स्वतः विचार करा, एका वर्षात 15 लाखांहूनही जास्त डॉग बाईट केसेस आणि त्यातून रेबीजचे मृत्यू. हा फक्त रस्त्यावरचा त्रास आहे का? नाही. हा प्रश्न पब्लिक हेल्थ आणि पब्लिक सेफ्टीचा गंभीर प्रश्न आहे. पण एक महत्वाची गोष्ट, इथे आकडे सांगताना एक सावधगिरी आवश्यक आहे. डॉग बाईटची नोंद म्हणजे प्रत्येक वेळी एक वेगळी व्यक्तीच असेल असं गृहीत धरता येत नाही. काही अहवालांमध्ये डाटा कलेक्शन मेथोडॉलॉजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. म्हणून हे आकडे सरकारी नोंदवलेले डॉग बाईट केसेस म्हणून समजावेत. तरीही आकडा लाखून मोठेच आहे आणि रेबीजचे मृत्यूही होत आहेत. म्हणून समस्या दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाही. पण कुत्रा चावला म्हणजे मृत्यू होतो का? नाही. ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. कुत्रा चावला म्हणजे त्या व्यक्तीला रेबीज होणारच असंही नाही. पण जर रेबीज व्हायरसचा संसर्ग झाला आणि वेळेत योग्य पोस्ट एक्सपोजर म्हणजेच PEP मिळाला नाही तर धोका अत्यंत गंभीर असतो. WHO च्या माहितीनुसार मानवी रेबीजच्या सुमारे 99% संक्रमणामध्ये कुत्रे कारणीभूत असतात. पण त्याचबरोबर एक महत्वाची आशादायक गोष्ट आहे, रेबीज टाळता येतो. हो, योग्य वेळी उपचार घेतले तर रेबीजमुळे होणारा मृत्यू टाळता येतो. म्हणून कुत्र्याचा चावा हा छोटा विषय समजणं ही मोठी चूक आहे. कुत्रा चावला तर पहिलं काम काय, हा भाग प्रत्येकाने लक्षात ठेवावा. कुत्रा चावला तर सर्वात आधी जखम साबण आणि वाहत्या पाण्यामध्ये किमान 15 मिनिटं धुतली पाहिजे. जखम धुणं ही अत्यंत महत्वाची पहिली पायरी आहे. मिरची लावू नका, चुना लावू नका, तेल लावू नका, माती खाऊ नका. घरगुती उपाय करून वेळ वाया घालू नका. आणि जखम छोटी आहे, काही होणार नाही असं अजिबात समजू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे जा. रेबीज वॅक्सिनची गरज आहे का? रेबीज हे डॉक्टर एक्सपोजरचा प्रकार पाहून ठरवतात. विशेषतः त्वचा फाटलेली असेल किंवा गंभीर चावा असेल तर उपचार अजिबात विलंब करू नये. आणि इथे दुसरी मोठी समस्या सुरू होते. लोक चावा लपवतात. काही जण म्हणतात, कुत्रा ओळखीचा आहे, आपल्या सोसायटीतलाच आहे, कुत्र्याला काही झालेलं दिसत नाही, जखम छोटीशीच आहे, किंवा उद्या जाऊ डॉक्टरांकडे. पण रेबीजच्या बाबतीत उद्यावर सोडणं हे धोकादायक ठरू शकतं. डॉग बाईटची नोंद का करायची? आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. समजा तुमच्या परिसरात गेल्या महिन्यात 10 लोकांना कुत्र्यांनी चावलं. फक्त 2 लोकांनी रुग्णालयात नोंद केली तर सरकारी यंत्रणेला काय दिसेल?
फक्त 2 केसेस. मग त्या भागात किती धोकादायक मग त्या भागात किती धोका आहे हे प्रशासनाला समजणार कसं? म्हणून डॉग बाईटची नोंद म्हणजे केवळ कागदोपत्री प्रक्रिया नाही, तो पब्लिक हेल्थ डाटा आहे. या डाटामधून प्रशासनाला समजू शकतं कुठल्या भागात बाईट्स जास्त आहेत, कुठे वारंवार हल्ले होत आहेत, कुठे लहान मुलांना धोका आहे, कुठे अँटी रेबीज वॅक्सिनेशनची गरज वाढली आहे आणि कुठे स्ट्रे डॉग मॅनेजमेंटची तातडीने करायला हवं. म्हणून कुत्रा चावला तर उपचार घ्या आणि घटना नोंदवा. पण प्रश्न आहे, भटके कुत्रे वाढतात का? याचं उत्तर फक्त कुत्र्यांची संख्या वाढली इतकं सोपं नाही. यामागे अनेक कारणं आहेत. पहिलं, उघड्यावर पडलेला कचरा. जिथे अन्नाचा कचरा आहे तिथे कुत्र्यांना सहज फूड सोर्स मिळतो. नसबंदीचा अपुरा किंवा असमान वेग. तिसरं, कुत्र्यांचं टेरिटोरियल बिहेवियर. विशेषतः ब्रीडिंगच्या काळात काही कुत्र्यांमध्ये आक्रमकता वाढू शकते. आणि चौथं, शहरीकरण आणि मानवी वस्त्यांचा विस्तार. माणसांची वस्ती वाढते, रस्ते वाढतात, कचरा वाढतो आणि त्याच परिसरात स्ट्रीट डॉगची संख्या वाढते. तज्ज्ञांची महाराष्ट्रातील वाढत्या डॉग बाईट घटनांमध्ये स्ट्रीट पॉप्युलेशन, ओपन गार्बेज, ट्रॅडिशनल बिहेवियर आणि इम्प्रूव्ह रिपोर्टिंग यांच्यासारख्या घटकांचा उल्लेख केला आहे. मग फक्त कुत्रे पकडून दूर नेले तर? समजा आज एका परिसरातून 100 कुत्रे पकडले, पण कचरा तिथेच राहिला, अन्न तिथेच मिळत राहिलं, नसबंदी ही झालीच नाही, वॅक्सिनेशन झालं नाही, तर काही काळानंतर त्या जागी दुसरे कुत्रे येण्याची शक्यता असते. म्हणूनच फक्त कुत्रे पकडणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. यासाठी एकत्रित योजना आवश्यक आहे. सॅनिटायझेशन, अँटी रेबीज वॅक्सिनेशन, गार्बेज मॅनेजमेंट, डॉग बाईट सर्व्हेलन्स आणि हाय रिस्क एरियाची विशेष सुरक्षा, हे सगळं एकत्र करावं लागेल. आता प्राणीप्रेमी काय म्हणतात? हा विषय एका बाजूने पाहणं चुकीचं आहे. प्राणीप्रेमींचा मुद्दा आहे, प्रत्येक भटका कुत्रा हा धोकादायक नसतो आणि कुत्र्यांना मारणं हा त्याच्यावर काही उपाय नाही. आणि कुत्र्यांना मारणं, विष देणं, अमानुषपणे पकडणं हा त्याचा उपाय नाही. ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजे ABC प्रोग्राम मध्ये सर्व्हेलन्स आणि वॅक्सिनेशन याच्यावर भर दिला जातो आणि ही भूमिका पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही, कारण प्राण्यांवर क्रूरता करणं योग्य नाही. पण दुसरी बाजू ही ऐका. एखाद्या आईचं मूल कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालं, एखादा नागरिक रेबीजमुळे मरण पावला, तर त्या कुटुंबाला आपण काय सांगणार? प्राण्यांचेही हक्क आहेत, हो नक्कीच आहेत, पण माणसाचं आयुष्यही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून हा वाद डॉग लव्हर्स विरुद्ध डॉग हेटर्स असा असता कामा नये. खरा प्रश्न आहे, प्राण्यांची, माणसांची सुरक्षा आणि प्राण्यांचं कल्याण दोन्ही कसं साध्य करायचं? आता सरकारची जबाबदारी काय? आणि ते प्रशासनावर थेट प्रश्न विचारण्याची वेळ येते. महाराष्ट्रात लाखो डॉग बाईट्स केसेस नोंदले जातात, तर प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात सर्व्हेलेशनची क्षमता किती आहे? किती कुत्र्यांचं वॅक्सिनेशन झालं? किती कुत्र्यांची पॉप्युलेशन सर्व्हे झाली? आणि अँटी रेबीज वॅक्सिनेशन उपलब्ध आहे का? किती हॉस्पिटल्समध्ये रेबीज लस उपलब्ध आहे? आणि वारंवार हल्ले करणाऱ्या अग्रेसिव्ह डॉगची स्वतंत्र नोंद आहे का? हे सगळं पब्लिक डॅशबोर्डवर का नसावं? सुप्रीम कोर्टने ही महत्वाची भूमिका घेतली आहे. या विषयाकडे आता सर्वोच्च न्यायालयाने गंभीर्याने पाहिलं आहे. 2026 मध्ये सुप्रीम कोर्टने स्ट्रीट डॉग मॅनेजमेंट बाबत आधीच डायरेक्शन्स कायम ठेवताना सर्व्हिलेशन, वॅक्सिनेशन आणि ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स प्रभावी मांडायला भर दिला आहे. आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी भीतीशिवाय फिरण्याचा अधिकारही महत्वाचा असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. म्हणजे ॲनिमल वेलफेअर आणि पब्लिक सेफ्टी दोन्हींचा समतोल आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र सरकारने आता काय केले? जुलै 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्ट्रीट डॉग मॅनेजमेंट बाबत कठोर गाईडलाईन जारी केली आहे. शाळा, रुग्णालय, विमानतळ आणि इतर संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या आणि वॅक्सिनेशन स्ट्रीट डॉग्सना पुन्हा त्याच ठिकाणी सोडू नये असा दिशानिर्देश दिलेला आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंप्लायंट हेल्पलाईन सुरू करावी, अँटी रेबीज वॅक्सिन आणि पुरेसा साठा सुरू ठेवावा आणि जनजागृती करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. ही दिशा महत्वाची आहे, पण
प्रश्न अंमलबजावणीचा आहे. कारण कागदावरची योजना आणि रस्त्यावरची परिस्थिती वेगळी आहे. सरकारने आदेश काढला, पण शहरात कचरा उघड्यावरच आहे. नसबंदी केंद्राची क्षमता कमी आहे. वॅक्सिनेशन कव्हरेज अपुरी आहे आणि नागरिकांना चावा लागल्यानंतर व्हॅक्सिन कुठे मिळेल हेच नक्की माहित नाही. तर समस्या संपणार नाही. म्हणून पॉलिसीपेक्षा इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ज्याचा जीव गेला त्याचं काय? हा प्रश्न आपण विसरू नये. एखाद्या व्यक्तीचा रेबीजमुळे मृत्यू झाला तर त्यामागे केवळ एक कुत्रा कारणीभूत आहे असं म्हणणं खूप सोपं आहे. पण त्यामागे कदाचित वेळेवर उपचार न मिळणे, चाव्यांची नोंद न ठेवणे, जागृतीचा अभाव, वॅक्सिनेशनचा अभाव, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न, स्ट्रीट डॉग पॉप्युलेशन कंट्रोलची कमतरता आणि प्रशासनातील त्रुटी हे सगळे घटक असू शकतात. म्हणून मृत्यू झाल्यानंतर कोणाला दोष द्यायचा यापेक्षा पुढचा मृत्यू कसा थांबवायचा हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्रात आता काय करायला हवं? माझ्या मते 5 गोष्टी तातडीने करायला हव्यात. पहिली, प्रत्येक डॉग बाईटची नोंद ठेवली पाहिजे. दुसरी, प्रत्येक सरकारी रुग्णालयात रेबीज वॅक्सिन आणि आवश्यक लस उपलब्ध ठेवणे. तिसरी, मोठ्या प्रमाणावर सर्व्हेलन्स आणि अँटी रेबीज वॅक्सिनेशन. चौथी, उघड्यावर कचरा कठोर निर्णय. पाचवी, शाळा, रुग्णालय, बसस्थानक आणि गर्दीच्या भागात कुत्र्यांचं मॅनेजमेंट. आणि यासोबत जनजागृती. मुलांना काय शिकवायचं? आपण मुलांना हे नक्की सांगा, अनोळख्या कुत्र्याजवळ जाऊ नका, कुत्र्याला चिडवू नका, कुत्रा खात असताना त्याला त्रास देऊ नका, पिल्लांना उचलण्याचा प्रयत्न करू नका, कुत्रा मागे लागला तर घाबरून जोरात पळण्याऐवजी सुरक्षित पद्धतीने दूर जाण्याचा प्रयत्न करा आणि कुत्रा चावला तर लगेच मोठ्यांना सांगा आणि डॉक्टरकडे जा. कारण रेबीज मध्ये वेळ खूप महत्वाची असते. शेवटचा मुद्दा, महाराष्ट्रात सध्या या विषयांवर 2 भावना समोर येत आहेत. एका बाजूला आम्हाला रस्त्यांवर सुरक्षितपणे चालायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांवर अमानुष अत्याचार करू नका. माझ्या मते या दोन्ही भूमिका एकमेकांच्या विरोधात असायलाच हव्यात असं नाही. कारण कुत्र्यांना वाचवायचं असेल तर त्यांची संख्या वैज्ञानिक पद्धतीने नियंत्रित करावी लागेल. माणसांना वाचवायचं असेल तर डॉग बाईट्स आणि रेबीजला सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न मानला पाहिजे. आणि दोन्ही करायचं असेल तर प्रशासनाने फक्त आदेश काढून थांबून चालणार नाही. शेवटी तुम्हाला एक प्रश्न, महाराष्ट्रात एका वर्षात 15 लाखाहून जास्त डॉग बाईट्स केसेस नोंदवल्या जात असतील आणि 2026च्या पहिल्या 3 महिन्यातच जवळपास 5 लाख केसेस होत असतील तर आपण अजून किती मृत्यूची वाट पाहणार आहोत? कुत्र्यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाही, नागरिकांना दोष देऊनही प्रश्न सुटणार नाही आणि फक्त प्राणीप्रेमींना दोष देऊन तर अजिबात नाही. उपाय आहे वैज्ञानिक पॉप्युलेशन कंट्रोल. कारण शेवटी रस्त्यावरचा कुत्रा असो किंवा रस्त्यावरून जाणारा माणूस, दोघांचंही आयुष्य महत्वाचंच आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर आणखी कठोर कारवाई करावी का, की सर्व्हेलन्स आणि वॅक्सिनेशनवर अधिक भर देऊन मानवी सुरक्षा आणि मानवी कचरा दोन्ही साध्य करावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण तथ्याधारित विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.